बऱ्याच जणींची तक्रार असते की घरी बनवलेलं श्रीखंड हॉटेलसारखं क्रीमी का होत नाही किंवा पुऱ्या तेलातून बाहेर काढल्या की लगेच का बसतात. कारण तुम्ही या ठिकाणी साध्या परंतु खूप महत्त्वाच्या स्टेप्स विसरत आहात. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही सिक्रेट ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे श्रीखंड अतिशय मलाईदार होईल आणि पुऱ्या ताटात वाढेपर्यंत टम्म फुगलेल्या राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. श्रीखंडाचा आत्मा म्हणजे चक्का. जर यात थोडंही पाणी राहिलं तर श्रीखंडाची चव आणि पोत दोन्हीही बिघडतात. तर आपण काय करणार आहोत, 1 किलो पूर्ण साय असलेलं दही एका मलमलच्या कपड्यामध्ये आपण बांधून ठेवणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 लिटर दही मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे. यावरती एक प्लेट ठेवली आहे आणि त्यावरती वजन म्हणून एक बत्ता ठेवलेला आहे. हे जे दही आहे तर मी पुरणाच्या चाळणीवरती ठेवलेलं आहे. यातलं पाणी गोळा व्हावं यासाठी पुरणाची चाळणी मी एका बाउलमध्ये ठेवलेली आहे. टिप नंबर 1, नेहमी दही वापरताना आपण कमी आंबट असलेलं दही वापरणार आहोत. दही आपल्याला टांगून ठेवायचं असेल किंवा अशा पद्धतीनं प्रेशर देऊन ठेवायचं असेल तर ते आपण बाहेर न ठेवता आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहोत. म्हणजे दही जे आहे जास्त आंबट होणार नाही आणि त्यामुळे श्रीखंड देखील आंबट होणार नाही. तर मी रात्रभर दही जे आहे निथळण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेलं होतं. खाली बाउलमध्ये तुम्ही बघताय अशा पद्धतीनं एक्स्ट्राचं जे दह्यामधलं पाणी आहे तर ते या ठिकाणी जमा झालेलं आहे. टिप नंबर 3, चक्का आणि साखर आपण कधीच मिक्सरमध्ये फिरवायचं नाहीये. तर त्यामुळे काय होतं, श्रीखंड पातळ होतं. त्याऐवजी काय करायचं की आपण पुरण यंत्राचा वापर करू शकतो किंवा अशा पद्धतीनं बारीक चाळणीमधून एकदा चक्का हा जो आहे घासून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण चाळणीतून काढतो तशा पद्धतीनं हा चक्का देखील एकदा चाळणीतून काढायचा आहे. म्हणजे दह्यामधले जे लम्प्स असतील, ज्या गुठळ्या असतील तर त्या राहणार नाहीत आणि एकदम मलमली टेक्स्चरचं श्रीखंड आपलं तयार होईल. आता श्रीखंडाची सर्व पूर्वतयारी आपली झाली आहे. आता यामध्ये आपल्याला फक्त काही जिन्नस मिक्स करायचे आहेत. यामध्ये मी 2 वाटी पिठी साखर मिक्स करत आहे. पिठी साखर आपल्याला चांगली यामध्ये फेटून घ्यायची आहे. यानंतर 1 टीस्पून वेलची पूड घालायची आहे आणि 8 ते 10 केशरच्या काड्या मी कोमट दुधामध्ये भिजू घातलेल्या होत्या. आता हे दूध देखील यामध्ये वापरायचं आहे. दूध वापरताना आपल्याला जास्त दुधाचा वापर करायचा नाहीये. 2 चमचे दुधामध्येच आपल्याला केशर भिजू घालायचं आहे. आता यानंतर हे केशर देखील यामध्ये घालते आणि सर्व एकदा चांगलं मिक्स करून घेते. चक्क्यामध्ये मी 2 वाटी पिठी साखर, त्यानंतर 1 टीस्पून वेलची पूड आणि थोडंसं केशर घातलंय आणि सगळं चांगलं एकदा मिक्स करून घेतलंय. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ आणि सिल्की टेक्स्चर या ठिकाणी श्रीखंडाला आलेलं आहे. टिप नंबर 4, श्रीखंडाची चव नेक्स्ट लेव्हलला नेण्यासाठी यामध्ये आपण चिमूटभर जायफळाची पूड घालणार आहोत. तर या ठिकाणी मी एकदम फ्रेश असं जायफळ किसणीवरती किसून घालत आहे. दही आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ पचायला थोडेसे जड असतात. यामुळे आपल्याला जायफळ जे आहे ते पचण्यास मदत करेल. श्रीखंडामुळे जो खाल्ल्यानंतर येणारा जडपणा असतो तो देखील त्यामुळे कमी होईल. तर जायफळ नक्की यामध्ये मिक्स करायचं आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घेतलंय आणि आता हे श्रीखंड आपण सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये 2 ते 3 तास ठेवणार आहोत. थोडं जास्त वेळ ठेवलं तरी देखील चालेल. श्रीखंड कितीही भारी असलं तरी सोबतीला जर पुरी चपटी आणि तेलकट असेल तर सगळी मजाच जाते. तर आज आपण पुरी बनवताना अशा काही 5 टिप्स पाहणार आहोत की ज्या वापरल्या तर तुमची पुरी ही एकदम गोल्डन बनेल आणि ती एकदम टम्म फुगलेली देखील असेल. टिप नंबर 1, 2 वाट्या गव्हाचं पीठ मी पुरी बनवण्यासाठी घेतले. यामध्ये 2 चमचे बारीक रवा वापरायचा आहे. रवा वापरल्यामुळे काय होतं की पुरीला एक स्ट्रक्चर मिळतं, ज्यामुळे ती तेलाबाहेर काढल्यावर पण बराच वेळ आपली फुगलेली राहते आणि क्रिस्पी राहते. यातच एक छोटा चमचा मीठ घालायचे. टिप नंबर 2, पिठात आपण एक छोटा चमचा साखर मिसळणार आहोत. पुऱ्यांना जो तांबूस रंग येतो तो यामुळेच येणार आहे. पिठात फक्त 1 चमचा आपण साखर घातली तर साखरेचं कॅरमलायझेशन होतं आणि त्यामुळे पुरीला एक चांगला रिच असा गोल्डन कलर येतो. टिप नंबर 3, आता आपण या पिठामध्ये मोहन घालणार आहोत. तर 2 चमचे मी तेल गरम करून घेतले आणि कडकडीत असं मोहन आपण या पिठामध्ये घातलेलं आहे. मोहन घातल्यामुळे काय होईल की पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतील. आपल्याला तेलाचा जास्त देखील वापर करायचा नाहीये. जास्त जर आपण तेलाचं मोहन घातलं तर पुऱ्या जास्त तेल पितील. यामुळे एका कपासाठी 1 चमचा या प्रमाणामध्ये 2 चमचे आपण कडकडीत असं मोहन गरम करून घालायचे आणि हे तेल आपण पिठाला चांगलं चोळून घ्यायचे. दही निथळून खाली जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं त्यामध्येच आपण पुऱ्यांचं कणिक मळून घेणार आहोत. टिप नंबर 4, पुऱ्यांचं पीठ घट्ट मळायचं आहे, कारण त्यामुळे कमी तेल शोषल्या जाईल, पुऱ्या टम्म फुगतील, त्या खुसखुशीत होतील आणि यानंतर आपल्याला पुऱ्या लाटायला देखील सोप्या जातील. म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटताना कोरडं पीठ लावायची गरज पडणार नाही. थोडंसं तेल जरी लावलं तरी आपल्याला गोलाकार पुऱ्या लाटता येतील. त्यामुळे पीठ मळताना नेहमी ते घट्ट मळायचं आहे. 10 मिनिट यावरती झाकण ठेवून मी पीठ असंच भिजू देणार आहे. 10 मिनिटानंतर आपण याच्या लाट्या तयार करून घेऊयात. तर 10 ते 12 पुऱ्या या ठिकाणी मी तळून घेणार आहे. त्यासाठी मी एक समान आकाराचे गोल गोल असे या पद्धतीनं गोळे तयार करते आणि आता आपण लगेच पुऱ्या लाटायला घेऊयात.
यानंतर आपण आता पुरी लाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी गव्हाच्या पिठाचा वापर करत नाहीये. त्यामुळे काय होईल, की तेल काळपट होईल आणि यानंतर पुरीवरती देखील जळालेले असे गव्हाच्या पिठाचे जे कण आहेत, तर ते दिसायला लागतील. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त तेलाचा वापर करायचा आहे आणि मग पुरी लाटायची आहे. पुरी आपण चारही बाजूनी एकसारखी लाटून घ्यायची आहे. कुठे जाड, कुठे पातळ अशी लाटायची नाहीये. पुरी या ठिकाणी लाटून झाली आहे. आपण आता लगेच हिला तळून घेऊयात. टिप नंबर 5. पुऱ्या तेलात तळण्यासाठी तेल हे चांगलं कडकडीत तापलेलं हवं. एकदा तेल चांगलं तापलं, की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. पुरी तेलात टाकली, की त्याला स्पॅच्युलाच्या मदतीनं किंवा झाऱ्याच्या मदतीनं थोडंसं दाबायचं त्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाईल आणि पुरी जी आहे ती टम्म फुगेल. यानंतर किंवा त्यावरती आपण झाऱ्याने तेल देखील अशा पद्धतीनं सोडू शकतो. यानंतर सगळीकडून पुरी चांगली तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, अन्यथा पुरी बाहेरून चांगली तळल्या जाईल आणि आतून कच्ची राहील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. आता आपण श्रीखंड आणि पुरी सर्व्ह करूयात. तर गुढीपाडव्यासाठी हा बेत नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.